जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाच्या सर्व टीम तर्फे आमच्या रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। लहान मुलांचं स्वप्नरंजन म्हणजे एक वेगळीच दुनिया असते। त्यांना या स्वप्नांच्या दुनियेत रमायला खूप आवडतं। आज ज्याला मी भेटणार आहे त्याचंही एक स्वप्न आहे, रॉकेट घेऊन आकाश गंगेत जायचं। त्याचं नाव आहे आदित्य। हॅपी दिवाळी। ऑसम। मला सांग दिवाळी म्हणजे काय? दिवाळी म्हणजे लाईटीचा दिवस। आणि फराळ म्हणजे काय? फराळ म्हणजे नाही माहिती। हा सगळा जो समोर ठेवलाय तो फराळ आहे। तू यातलं काही बनवतोस का? आजीला मदत करतोस का? मला चकली बनवायला येते। कशी बनवायची सांग? मला चकलीचं फर्स्ट सीन नाही माहित, बाकी सगळे सीन माहिती। फर्स्ट सीन नाही माहिती याला चकलीचा, सगळे बाकीचे। ओके, नेक्स्ट सीन पासून सांग। हा, फर्स्ट सीन गेला। मग आहे ना, मग जे चकलीचं मशीन असतं ते असं रोल करायचं। रोल करायचं। हा, आणि मग ते भाजून घ्यायचं। चकलीचं पीठ रोल करायचं आणि मग ते भाजून घ्यायचं आणि मग आहे ना ते काढायचं, मग बनली चकली। मग ते काढायचं आणि मग बनली चकली। हा, फक्त भाजायचं, दॅट्स इट। वाव, याच्यात काय तेल तूप काही लागत नाही ना, एकदम विदाउट तेल। बेस्ट आहे ना ही चकली, है ना? नो तेल ऍट ऑल। तळायची मिळायची नाही ना ह्याच्यामध्ये तेल लागतं, ह्याच्या चारमध्ये नाही लागत। अच्छा, कारण नीट सांग, मला कळलं नाही काय। कारण की ह्याच्यामध्ये तेल नाही आहे, हे डिफरंट कलर आहे ना, म्हणून ह्याच्यामध्ये तेल नाही, ह्याच्यामध्ये तेल आहे। ओके, ह्याच्यामध्ये तेल नाही आणि ह्याच्यामध्ये तेल आहे। नाईस, सॉलिड। म्हणजे असा फराळ मी कधीच नाही ऐकला। एकदम नाही, ह्याच्यामध्ये तेल आहे, ह्याच्यामध्ये तेल नाही। ओके, जे तू म्हणतोस ते बरोबर आहे। आणि फटाके काय असतात? फटाके कसे उडवतात? असं आहे ना, फटाक्याच्या पाठी जी रशी असते ना, तिथे आग लावायची। हा, मग आहे ना ते संपलं ना, मग फटाका वरती उडणार। हा, अरे सही, असा वरती उडणार पाहिजे, माहितीये तुम्हाला फटाका। आणि जर तो हातात फुटला तर? हातात फुटला कसं? फुटतो ना कधी कधी, असा लावतात का डुम, फुटला की हातात नाही, मग काय करायचं? मग तुम्ही टेबलवर ठेवू शकता फटाके असे। हा, आणि बघायचं, असं ठेवायचं आणि बघायचं। मग रशीच्या इथे म्हणजे एवढी मोठी रशी असला ती तिथे आग लावायची, ती संपला ना मग फटाका उडणार। मस्त, सही। आणि मी बघ रॉकेट साठी तुझ्यासाठी बाटल्या पण घेऊन आल्या। लावायचं का पण रॉकेट? हा, पण मग ते कोणाच्या घरात गेलं तर? वरती उडवायचं, टेरेसच्या वरती। अरे पण ते असं जाता जाता, असं वर जाता जाता कोणाच्या घरात गेलं तर? तुझ्या दाताला काय झालं इकडे? किडे लागले। का? चॉकलेट खातो ना म्हणून। चॉकलेट खातो? मग चॉकलेट खायचं नसतं ना? खायचं असतं। मी फक्त ना नारळाचं चॉकलेट खातो। फक्त नारळाचं चॉकलेट? हा, बाकी जे असं मिळतं ना ते असं मिळतं ते? हा, तो फक्त नारळाचं चॉकलेट खातो, राईट? दुसरा फ्लेवर तुला आवडत नाही। पण मग नारळाची वडी खायची ना, या नारळाची करंजी खायची ना, मग चॉकलेट कशाला? नारळाचा फ्लेवर तर सेम असणार। मग करंजीमध्ये पण नारळ असतो, मग हे खायचं ना मग? हा, पण हे खायचं नसतं, हे खायचं नसतं, हे याच्यामध्ये मच्छरचा स्प्रे लावलाय। आणि मग तुझे आई बाबा तर डॉक्टर आहेत, मग ते तुला सारखं सांगतात का, मग तुला इंजेक्शन देऊ किंवा आम्ही तुला असं करू, आम्ही तुला आता तपासतो किंवा हेच कर तेच कर, असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे, असं सांगतात का तुझे आई बाबा? मग तुला पण डॉक्टर व्हायचंय मोठं होऊन? सायंटिस्ट। आई शप्पथ, तू सायंटिस्ट होणार? आणि काय इन्व्हेंट करणार? मी गॅलेक्सी मध्ये जाणार, गॅलेक्सी। सायंटिस्ट बनून गॅलेक्सी मध्ये काय शोधून काढणार?
मुळात ती गॅलेक्सी काय असते ज्याच्यात जायचंय तुला? गॅलेक्सी म्हणजे गॅलरी. अरे मला काय माहिती आता गॅलेक्सी कशी असते, सांग ना. गॅलेक्सी जिथे सन राहतो. सन तिकडे राहतो? हा. मग त्याच्या घरी नाही राहतो? अरे तूच बोललास आता सन गॅलेक्सी मध्ये राहतो. अच्छा, त्याच्या बिल्डिंगचं नाव गॅलेक्सी आहे सनच्या, है ना? मला वाटलं की सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये राहतो. जिथे स्टार्स असतात तिथे. मग तेच सांगते मी, सलमान खान स्टार आहे आणि त्याच्या बिल्डिंगचं नाव गॅलेक्सी आहे. कळलं? हा. हा. कुठल्या प्लॅनेट मध्ये जाणार? मी कुठल्या प्लॅनेट वर जाऊ? युएससी. हो. वाव. आणि कुठच्या रंगाचं आहे ते प्लॅनेट? कसं असतं? तिकडची लोक कशी असतात? नाही माहित. ते शोधून काढणार. पण तिकडे जाणार कसं? ट्रेननी? ट्रेन नाही. ट्रेन. अरे मग कसं जाणार तू? रॉकेट. रॉकेटनी जाणार. पण मग आता आपल्याकडे बाटल्या आहेत आणि दिवाळीत रॉकेट पण आहे. मग त्या रॉकेटलाच तुला आम्ही लावतो, मग तू जाशील गॅलेक्सी मध्ये. हा सोपं आहे ना, रॉकेटनीच जाणार ना. दिवाळीच्या रॉकेटने कोणी गॅलेक्सी वर जातो का? अरे तो जर रॉकेट उडतो ना. मग तेच मी सांगते, ह्यातलं पण रॉकेट वर उडतं ना. अरे जे मोठे वाला रॉकेट. मग अजून मोठं आणू, त्यात काय? आता आपण छोटंच आणलंय. ताई काय पण बोलते. मी असं ऐकलं तुझ्याबद्दल की हा स्वतःचे जोक्स बनवतो. हो, तू एक जोक बनवलायस आमच्यासाठी. एक मुलगा बसून आहे ना गाणं ऐकत होता आणि दुसरा मुलगा डान्स करत होता. मग आहे ना त्याने ना जो बसलेला ना त्याने ना आणि जो डान्स करत होता त्याने त्याला उठवलं आणि पाणीमध्ये टाकलं. वा, आत्ता बनवलास ना तू, खरंच आहे. हो ना, आत्ता बनवला ना हा जोक. कसं ओळखलं मी? कारण तो मुलगा तूच होतास. हा जोक मी बनवला आता. ओके, मला सांग, तू मार खातोस का आई बाबांच्या हातचा? कधी कधी खातो. मग ते असं करतात का सकाळ दुपार संध्याकाळ, जसं गोळ्या देतात की औषधं देतात तसं ते तुला मार देतात का? हा. आज एक सकाळी डोस घे छोटासा. मला मम्मी आहे ना अर्धा पीस देते एक रात्र. अर्धा पीस देते? हो, मग मी पण तुला अर्धा पीस देते. ओके, हा बघ. आपण याच्यामध्ये तर स्प्रे मारला. स्प्रे नाही मारलाय आम्ही, जोक मारलाय की ह्याच्यावर स्प्रे मारलाय, असं काही नाहीये. आपण तोंड गोड करूया. अर्धा पीस लाडू खास आमच्या लाडूसाठी. ओले बापरे, अख्खा खाऊन टाकला. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. कसला गुंड्या, आम्हाला खूप मज्जा आली आहे आधी बरोबर गप्पा मारून. मी असं जनरली बोलत नाही लहान मुलांच्या बाबतीत, पण इथे मला डेफिनेटली नमूद करावं असं वाटतंय टचवूड की त्याच्या वेळेला तो खूपच गुटगुटीत आहे. तर त्यामागचं रहस्य काय आहे? नाही, हे बरेच जण सांगतात मला की नाही तो तेवढा वाटत नाही, हा जरा मोठा वाटतो, किंवा कपडे घेतानाही मला तसंच जरा 2 वर्ष मोठीच घ्यावी लागतात. त्याचं रहस्य असं काही खास नाही ऍक्च्युली. हा झाल्यानंतर मी व्यवस्थित डाएट फॉलो केलेलं आयुर्वेदामध्ये, जसं सांगितलं तसं. मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे आणि त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने मी त्याचंही फॉलो करून घेत आली. दूध व्यवस्थित पितो, फळं खातो, ड्रायफ्रुट्स खातो, घरचं जेवण सगळं जेवतो. तिखट फक्त एक खात नाही, त्याला सांगितलं की जास्त तिखट खायचं नाही, स्पायसी खायचं नाही, ते तेवढं फॉलो करतो. बाकी सगळं खातो तेवढंच. असं विशेष त्याला टॉनिक्स दिलेत वगैरे किंवा असं काहीच नाही. फळं व्यवस्थित छान खातो, ड्रायफ्रुट्स व्यवस्थित खातो आणि दूध पितो छान. आता पुन्हा एकदा आपल्या गुंड्याकडे येऊया. अरे कसला हा मस्त जोक्स बिक्स बनवतो. तुम्हाला सुद्धा अशा काही स्टोरीज बनवून सांगतो की नाही? हो, बऱ्याचदा इमॅजिनरी स्टोरीज भरपूर असतात. आणि जोक्स है ना. अरे तो मुंगी आणि हत्तीचं कुठला होता रे? सांगू? हा सांग तू. हत्ती आहे ना, हत्तीवर डाय होती लपाछुपी मध्ये. मुंगी लपलेली कुठे? मग हत्तीने कसं शोधलं तिला? कसं शोधलं तू सांग. सांगू? का कारण की मुंगी ना मंदिरामध्ये लपलेली आणि मुंगीने चप्पल काढून ठेवलेली म्हणून त्याने. सॉलिड, मस्त. ह्याच्या काही गमती जमती सांगा ना आम्हाला. आम्ही बऱ्याचदा असं सुट्टीच्या दिवशी पार्कमध्ये जातो. आजकाल बऱ्याच पार्कमध्ये आहे ना जिम्नॅस्टिकचे ते काही सायकल्स वगैरे एक्झरसाईजचे असतात ना,
तर याचं असं आहे की तो स्वतः स्ट्रॉंग आहे तर मम्मा पण स्ट्रॉंग असली पाहिजे. मग न चुकता न दम खाता सगळे बॅक टू बॅक माझ्याकडून एक्सरसाइज करून घेतो. तो स्वतः काउंट करतो 1 to 100. थांबायचं नाही. कर कर, यू आर स्ट्रॉंग मम्मा, यू आर सुपर मम्मा, असं तो माझ्याकडनं एक्सरसाइज करून घेतो जबरदस्ती. पण मग हे उलट आहे ना, ऍक्च्युली आपण मुलाचं आहे तर मुलगाच तुम्हाला सांगतोय. हा नाही, आम्ही तर करून घेतोच, पण तो आमच्याकडूनही करून घेतो की नाही तुम्ही पण फिट असलं पाहिजे. तुमच्या फिटनेसचं रहस्य आम्हाला कळलेलं आहे आता. हो. तुम्ही दोघंही नाटकांमध्ये कामं करता, एकांकिकांमध्ये कामं करता, हो. तर ह्याला सुद्धा ती आवड आहे की नाही? येतो का रिहर्सल? हो हो भरपूर. आमचे डायलॉग पाठ होण्याच्या आधी त्याचे डायलॉग छान पाठ झालेले असतात बघून. म्हणजे आमचे जे टीचर आहेत जे आम्हाला शिकवतात तर ते ज्या पद्धतीने शिकवतात तो इतकं छान ग्रास्प करतो की आमच्याकडून होत नाही पण ते त्याच्याकडून होतं. हे असं करायचंय, ते तसं करायचंय, आणि डायलॉग पण पाठ झालेले असतात. म्हणजे भले मोठे होत नाहीत पण छोटे छोटे तो छान बोलतो. हे नॉर्मली कसं रिहर्सल आमच्याच घरी असते, दोन्ही टाईमची असते. प्रत्येक रिहर्सलला तो, आणि रात्रीची रिहर्सल चालते, म्हणजे 1-1, 2-2 वाजेपर्यंत रिहर्सल चालते, तोपर्यंत तो जागा असतो. आणि दुसऱ्या दिवशी सगळे काही डायलॉग आहे त्याला काही म्हणजे आम्हाला आठवण करून द्यावी लागत नाही अजिबात. तो आमच्याकडून ते डायलॉग पाठ करून घेते. आणि असंही थोडं स्कूलमध्ये कसं आम्ही त्याला, म्हणजे माझी इच्छा होती म्हणून मी त्याला नर्सरीपासून स्पीच अँड ड्रामामध्ये टाकलेलं आहे. तर त्याला तिथेही काही गोष्टी शिकवल्या जातात, म्हणजे स्टेज मॅनर्स कसे असतात, तुम्ही उभं कसं राहायचं. पण त्या स्कूलमधल्या गोष्टी तो आम्हाला त्या नाटकाच्या प्रॅक्टिसमध्ये करून दाखवतो की तुम्ही असं करा, उभं कसं राहायचं. तुम्हाला एवढी सिनेमा आणि नाटकाची आवड आहे तर ह्याला घेऊन जाता की नाही सोबत? हो जातो ना. नाटकाच्या वेळेला थोडंसं अवघड होतं पण थिएटरमध्ये पिक्चर बघायला आम्ही निश्चितपणे जातो. तिथला एक किस्सा सांगायला आवडेल मला. आम्ही एक मराठी चित्रपट बघायला गेलो होतो. चित्रपट खूप छान झाला, एकदम छान. सगळेजण एकदम गुंतलेले होते, प्रेक्षक म्हणजे आमच्या आजूबाजूचे. पण त्याचा एंडिंग एकदम अनएक्सपेक्टेड होता सगळ्यांसाठीच. तर तो हिरो हिरोईन दोघंही सुसाईड करतात असं होतं. ई बाई. आम्ही सगळे चाट पडलो की हे असं काय, असं एकदम द एंडच्या वेळेला ते हिरो हिरोईनचं सोल दाखवलं की ते हेव्हन्समध्ये भेटले तसं. तर आम्ही सगळेजण असं चाट पडलो की हे काय. तर हा एकदम मोठ्याने बोलला की अरे पिक्चर संपला ना, हॅपी एंडिंग तर व्हायलाच पाहिजे, आत्मा आहे त्यांची ती मिळणारच, असं होतं का कधी भेटले नाही ते. तर तो एक किस्सा सगळे जण हसायला लागलेले त्यावेळेला. एवढ्या लहान वयात एवढं कळणं, एवढी समज असणं सुद्धा. हॅपी एंडिंग नाही, मग द एंड. हा, द एंड बोलला होता, तुमच्या लक्षात नाही आलं. नमस्कार, हॅपी दिवाळी. तर आता आपलं जे पुढचं माध्यम आहे त्याचं नाव आहे पोल खोल. आणि मला तर वाटतं आदित्य सॉलिड पोल खोलणार आहे. आई बाबा बेस्ट ऑफ लक. पहिला प्रश्न, तुझे आई बाबा तुला घरी ठेवून स्वतः फिरायला जातात का? ना, तुला काय आपण वाटतं? डेडा जातो दिल्लीमध्ये. ओ, तुला आणि मम्मीला ठेवून गेले होते. हा. तुझे आई बाबा भांडतात का? ना, आणि जर भांडले तर कोण कोणाला ओरडतं? आई बाबांना ओरडते का बाबा आईला ओरडतात? डेडा मम्माला ओरडता. हो, नाही नाही बघितलं मी. म्हणूनच हे माध्यम पोल खोल असं म्हणलं. तुला आईबाबांची कुठली गोष्ट आवडत नाही? मम्मा डेडा मला जे मारतात ते मला आवडत नाही. तुम्ही मारता त्याला? अरे मी तुला मारत नाही काय, अशी शबाशकी देते. हो? अरे आईनी सावरून घेतलाय बरं का. ओके, मला सांग कोण मिठी मारतं तुला? मम्मा. मार की एक मिठी. सो क्यूट. अच्छा, तुला या दोघांचा अभिनय आवडतो? हा. आवडतं? हा. मग तुला काय वाटतं, तुझ्या मम्मा दादानी ऍक्टिंग करायला पाहिजे, डान्स करायला पाहिजे, का एक मस्त डायलॉग म्हणायला पाहिजे? मस्त डायलॉग म्हणायला पाहिजे. अच्छा, मुलाची फरमाईश पूर्ण करायलाच पाहिजे. आपके पाँव देखे, बहुत हसीन है, इसे जमीन पे मत रखिए जहाँ पना मैले हो जाएंगे. हाय राम, ये सुनने से पहले मैं मर क्यों नहीं गई. सुपर, एकदा पोल खोल साठी जोरदार टाळ्या. तुला मज्जा आली? हा. कोणी जास्त छान ऍक्टिंग केली? दोघांनी. डिप्लोमॅटिकली करेक्ट. आजोबा, तुम्हाला काय वाटतं आमच्या या बंड्याबद्दल?
आम्ही त्याला आदित्य म्हणूनच बोलवतो. तसा हा आमचा आदित्य हा लाडाचाच नातू आहे, पण तो बहुतेक करून घरी असतोच. पण ज्या वेळेला घरी येईल त्यावेळेला त्याचे खूप हट्ट असतातच. त्याला मोबाईल किंवा लॅपटॉप असेल तर तो खुश असतो, आणि गेम एवढं बोलवलं की तो नेहमी खुश राहतो. त्यामुळे मग तो त्याला घरी येत असं खूपच आवडतं. थँक्यू. आणि सगळी बच्चे कंपनी आली. हाय, हाय. तुम्हाला काय वाटतं आदित्य बद्दल? सांगा मला, कसा आदित्य? आदित्य नुसता रडतो आणि घरी जातो आणि झोपतो. तो बाजूचा म्हणाला सही आहे, सही आहे. गप्पा मारून एवढी मज्जा आली आहे, तर गेम खेळून किती मजा येणार आहे. आता आपण सगळे एक मस्त इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत आणि आई बाबा ह्याला जिंकून देणार आहेत झी तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. खूपच इंटरेस्टिंग गेम आपण खेळणार आहोत आणि हा बोर्ड गेम आम्ही खास तुमच्यासाठी तयार केला आहे. पहिल्यांदा आम्ही खेळणार आहोत, त्यामुळे आम्ही सुद्धा खूप एक्साइटेड आहोत. तर इथे आपल्याला दिसतंय की 1 2 3 4 5 6. ओके, 6 आकडे तुमच्याकडे, 6 आकडे तुमच्याकडे, तेवढेच मणीही आपल्याकडे आहेत. एक डायस आहे, तर प्रत्येकाला एक एक टर्न मिळेल. ठीक आहे, तर तुम्ही डायस करायचा, जो नंबर येईल ते मणी आपण या बोलमध्ये टाकायचे. असं आपण 2 मिनिटं करणार आहोत. ज्याला जास्त मणी मिळतील तो जिंकला. आणि समजा एकदा 2 आले आणि परत 2 पडले, पण तेव्हा मात्र तुमच्याकडे काहीच नाहीये, तर तुमची ती टर्न मिस झाली. मग पुन्हा यांच्याकडे डायस केला. ओके, तुला काय वाटतं पहिला कोण जिंकणार आहे? मम्मा. आणि पहिलं कोण खेळणार आहे? मम्मा. सगळं मम्मा काय? क्योंकि गर्ल्स इज ऑलवेज फर्स्ट. ओहो, क्या बात आहे. मम्मा, तुम्हाला पहिली टर्न ह्याने दिली आहे, तर आपण सुरुवात करूया. your टाइम स्टार्ट्स नाव. 3 6 मला कसं वाटतंय डेडा जिंकतो. 6. आता काय वाटतंय? आता काय वाटतंय? मम्मा. आता डेडा. 2. वा बाबा. दोघांचे सेम चाललंय. 5. एम्प्टी डाय. 2. आता जर तुमचे 4 आले तर तुम्ही जिंकलाय फॉर शुअर. आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. आईला मिळालेत 21 पॉइंट्स आणि बाबांना मिळालेत 20 पॉइंट्स. सो एका पॉइंटनी बाबा हरलेत आणि आई जिंकली आहे. स्वीट. आणि आईनी आदित्यला जिंकून दिली आहे झी तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. दिवाळीची हीच तर खासियत आहे, नातेवाईकांना भेटणं, मित्रमैत्रिणींना भेटणं. आणि आज माझी या छोटूशी मस्त मैत्री झालीये. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांची आम्ही मैत्री करावी, तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. शुभ दीपावली.